प्राप्ती, की देवाची प्राप्ती करून देवाच्या प्राप्तीसाठी आम्ही निघालेलो आहे। देवाची प्राप्ती मिळाली, देवाचा साक्षात्कार झाला की आम्हाला समाधान आहे, आम्हाला संतोष आहे, आमच्या जीवनामध्ये आनंद येणार, आमच्या जीवनामध्ये सुख येणार। आम्हाला काहीही वाटत नाही की गुरुजीने आम्हाला असं बनवलं, गुरुजीने आम्हाला अशा तऱ्हेने देवाचा उपदेश दिला, गुरुजीने आम्हाला देवाचा अशा तऱ्हेचा भेट दिला, याचा आम्हाला काहीही वाटत नाही। तुमचं जीवन, तुमची डॉक्टर की, तुमची इंजिनियर की, तुमची सायंटिस्ट की तुम्हाला लाभ हो, आम्हाला त्याची जराही अपेक्षा नाही आहे। लोक आम्हाला आमचं ऐहिक जीवन, लौकिक जीवन जे आहे हे सुंदर करायचं आहे, समाधानपूर्ण करायचं आहे, आनंदाचं करायचं आहे, आम्हाला सुखाचं करायचं आहे। आणि त्याचा मंत्र आम्हाला सापडलेला आहे। आम्हाला शास्त्रीजींनी आम्हाला त्याचा मंत्र दिलाय, आम्हाला त्याचा रस्ता दाखवलाय, आम्हाला त्याची वाट दाखवली आहे। त्याच्यामुळे आम्ही ज्या तऱ्हेने जगतोय त्याच्याबद्दल मला पश्चाताप, जराही पश्चाताप नाही। तुम्ही ज्या तऱ्हेने जगताय त्याची परिणती कशामध्ये होणार आहे हे तुमचं तुम्ही बघा, त्याचं फळ तुमचं तुम्हाला भोगावं लागेल। पण आम्ही ज्या तऱ्हेने जगतोय त्या जगण्याचं फळ काय हे आम्हाला सुनिश्चित माहिती आहे, आम्हाला पक्क माहिती आहे की आमच्या जीवनाचं फळ की देवाबरोबरचं योग, देवाला भेटणं, देवाचा साक्षात्कार होणं हे आमच्या जीवनाचं फळ आहे। आणि ते आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आमच्या भावी जीवनामध्ये आम्ही कोणीही होऊ, डॉक्टर होऊ, आमच्या प्रारंभ इंजिनियर होऊ, पण आमच्या जीवनाचं लक्ष डॉक्टर, इंजिनियर, वकील होणं आम्ही ठेवू शकत नाही, हे असू शकत नाही। आम्ही काही होऊ, आमच्या जीवनामध्ये पहिला देव आणि पहिला आमचं माणूसपण आम्ही राहणार नाही, असं उत्तर तुम्ही देऊ शकाल? दिलं पाहिजे। देशात मी काय बोललं ते तुम्हाला समजलं का नाही समजलं? हे डोक्यावरून गेलं का? लोक सांगतात तेच खरं आहे, लोक सांगतात तेच खरं आहे का? डॉक्टराची मुलं डॉक्टर होतात, इंजिनियरची मुलं इंजिनियर होतात, शिक्षकाची मुलं शिक्षक होतात, महाराजाची मुलं कोण व्हायला पाहिजे? महाराज व्हायला पाहिजे। पण महाराजाची मुलांच्या समोर देखील महाराजाने जर लक्ष डॉक्टर, इंजिनियर ठेवलं तर त्यांचं जीवन हा अभिमान महाराजाने हा अभिमान बाळगू नये की माझी मुलं डॉक्टर झालेली आहेत, माझी मुलं इंजिनियर झालेली आहेत, माझी मुलं कलेक्टर, डीएसपी झालेले आहेत। हा तुमचा अभिमान व्यर्थ आहे। तुमची मुलं देव कार्यामध्ये किती गुंतलेली आहेत, देव कार्याला किती लागलेली आहेत, देवाचा प्रचार किती करतायत, धर्माचा प्रचार किती करतायत, याला महत्व आहे। व्यर्थ अभिमानानं आपल्याला आणि देखादेखी करून आपण व्यर्थ अभिमान बाळगतो आणि त्या व्यर्थ अभिमानामध्ये धर्मामध्ये, परमार्थामध्ये असणारी माणसं ती परमार्थामध्ये कशी असणार आहे? परमार्थामध्ये असणारी माणसं सुद्धा भटकत असतात। मुलांसमोर जे लक्ष ठेवायचं असतं ते लक्ष आपण ठेवलं पाहिजे। आपलं जीवन देखील, शिक्षकांनी देखील आपलं जीवन परमार्थाला वाहिलेलं असलं पाहिजे। शिक्षकाच्या घरातली माणसं देखील, पत्नी, मुलं ही देखील परमार्थाला वाहिलेली असली पाहिजेत। मी तुम्हाला एक सांगतो, एका महाराजाने गुरुकुल काढलं, त्याचं लग्न झालेलं होतं, तर बायकोने सांगितलं मी करेन, तुम्हाला सहकार्य करेन। तर 30-40 मुलं झाली, त्यांचं जेवण करायला दुसरं कोणी नव्हतं, तर तू कर म्हणून सांगितलं। तिने केलं, 1-2 वर्ष केलं। 1-2 वर्ष केल्यानंतर 3ऱ्या वर्षापासून ती सांगायला लागली की मला त्रास होतो, मी जेवण करणार नाही। मी जेवण करण्यासाठी
लग्न केलेलं नाहीये, तुमच्याशी लग्न केलेलं नाही, ह्या मुलांना तुम्ही काढून टाका. आपल्या मुलांचं तुम्ही बघा. आपल्या मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे, आपली मुलं इंजिनियर डॉक्टर व्हायला पाहिजे. यांच्यासाठी तुम्ही कशाला जीवन घट्ट घालवतात? तिने ते गुरुकुल किंवा ती संस्था बंद पाडून टाकली. एका बाईच्या हट्टासाठी एका चांगल्या महाराजाने चांगलं चालतं गुरुकुल बंद करून टाकलं. अशी परिस्थिती आहे. तर ह्या परिस्थितीला देण्याची शक्ती पाहिजे ना. एक तर काय, तुला करायचं तर कर, करू नकोस, पण मला गुरुकुल बंद करायला तू मला सांगू नकोस. गुरुकुल मी काय बंद करणार नाही. तुला जायचं असेल तर तू जा, हे सांगण्याचं धाडस महाराजाला पाहिजे. बोलताना आपल्या जीवनामध्ये जे आपण लक्ष म्हणून धारण केलेलं आहे त्याच्याविषयी आपल्याला आत्मविश्वास पाहिजे, त्याच्याविषयी अति गाढ श्रद्धा पाहिजे आणि ते बरोबर आहे अशा तऱ्हेचा आपला निश्चय असला पाहिजे. त्याच्याविषयी संशय होता कामा नये, त्याच्याविषयी डावाडोल आपण होता कामा नये. आणि त्याच्या विरुद्ध प्रतिकूल कोण बोलत असेल तर त्या प्रतिकूलाचं तोंड बंद करणे इतकी आपल्या जवळ शक्ती असली पाहिजे, सामर्थ्य असलं पाहिजे. हे वारकरी महाराजाजवळ असलं पाहिजे आणि वारकरी महाराजाजवळ शिकणाऱ्या मुलांजवळही असलं पाहिजे. वारकरी महाराजांची जी घरातली माणसं आहेत त्यांच्या जवळही असलं पाहिजे. आणि हे सामर्थ्य जर आपल्याकडे नसेल तर आपला संसार हा मांजरासारखा नाचवल्याशिवाय राहणार नाही. हे आपण लोकांनी सुद्धा लक्षात घ्या. तर मुलांना बंद राहणं बनवायचं, खणखणीत राहणं बनवायचं. सगळ्या क्षेत्रामध्ये, संगीताच्या क्षेत्रामध्ये, संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत त्यांनी शिकलं पाहिजे, छंद शिकले पाहिजे, अलंकार शिकले पाहिजे, अशी माझी काही म्हणणं नाहीये. पण त्याला सांगितलं की एखादं भजन गा तर त्याला गाता आलं पाहिजे ना. आता साधू संत आले त्याचं स्वागत कर तर त्यांनी स्वागत करणारे एखादा अभंग म्हटलं पाहिजे. सकाळच्या प्रातःसमयी काही तुला म्हणता येणार असेल तर म्हण, नाचायचं असेल तर एक पावली खेळून दाखव, तर त्याला दाखवता आला पाहिजे. आपल्या मुलांना, आपल्या परिचित असणाऱ्या लोकांना अशा तऱ्हेच्या काही गोष्टी यायला पाहिजे. या आपण जाणीवपूर्वक शिकवल्या पाहिजेत. आणि हे शिकवलं जे गुरुकुलामध्येच जाईल, हे शिकवलं अशा तऱ्हेचं गुरुकुलामध्येच जाईल. धर्माचा प्रचार करणारे मोठे धर्मप्रचारक जे निर्माण होणार आहेत ते गुरुकुलामधूनच होणार आहेत. मी शास्त्रीजी महाराज 10 गुरुकुल स्थापन करायचे संकल्प केलेला आहे आणि 10 गुरुकुल मी स्थापन करणार. पण ती गुरुकुल अशी आहे की जी तुमच्या संस्थेचा जो संकल्प आहे ती विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, या तत्वावरच 10 गुरुकुल चालू करायचे हे मी ठरवत आहे. मुलांसाठी भीक मागायला लागली तरी हरकत नाही, ती मागायची आणि मुलांना मोठं करायचं, मुलांना शिकवायचं, मुलांना धर्माला लावायचं, मुलांना आपल्या धर्माचं, आपल्या वैदिक सनातन धर्माचं शिक्षण द्यायचं. तुम्ही जर शिक्षण दिला नाही तर ती कुठे ना कुठेतरी जाणार, त्यांना शिक्षण देणारे दुसरे कोणीतरी मिळणारच आहे. त्याच्यापेक्षा मोठमोठे आश्रम बांधण्यापेक्षा 7-7, 8-8 कोटी आपल्या अमृत महोत्सवासाठी खर्च करण्यापेक्षा 1-1 कोटीचे 7-8 गुरुकुल बांधणं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि हे असं तुम्ही सगळ्यांनी देखील करा. प्रत्येक महाराजाने ठरवलं पाहिजे की मी वाटेल ते करेन. महाराज म्हणजे ज्याचं सामर्थ्य आहे, ज्याची शक्ती आहे, तेव्हा ठरवलं पाहिजे की मी सगळं करतोय, पण माझ्याकडे निदान 50, 60, 100 मुलं राहतील आणि धार्मिक शिक्षण घेतील तरच आपला संप्रदाय टिकेल आणि धर्मही टिकू शकेल. आणि धर्मही आणि संप्रदाय मोठ्या अभिमानाने सांगू शकेल. या मुलामध्ये धैर्य येईल, या मुलामध्ये हिंमत येईल, या मुलामध्ये स्वाभिमान येईल.
या मुलांमध्ये श्रद्धा येईल, जागृती येईल. ही मुलं नास्तिक बनणार नाही, आस्तिक बनतील. आणि जी आस्तिक माणसं असतात, देव, देश आणि धर्म या तिन्ही विषयी हे जागरूक असतात. देव, देश आणि धर्माची अवनती होईल, देव, देश आणि धर्माचा अपमान होईल, अशा त्यांच्या कुठल्याही गोष्टी माणसं खपवून घेऊ शकत नाही. शिकलेली माणसं, बेजडी झालेली माणसं देवाविषयी काय बोलतात, धर्माविषयी काय बोलतात, देशाविषयी काय बोलतात, हे जर तुम्ही बघा, हे जर तुम्ही समजल्यानंतर आपल्यामध्ये काय सकारात्मकता आहे, परंपरेमध्ये, संप्रदायामध्ये, सनातन धर्मामध्ये काय आपली श्रेष्ठत्व आहे हे तुम्हाला कळून येईल. आपलं अंगभूत सामर्थ्य हे आपणाला कळलं पाहिजे. हे आपल्याला स्वतःला जर कळलं तर आपण यांच्यापर्यंत वाहन करू शकू, यांच्यापर्यंत स्थानांतरित करू शकू. आणि हे देखील देवाचे, देशाचे, धर्माचे जागृत अशा तऱ्हेचे साधक नागरिक म्हणतील. किष्किंधा आहे, आणखी काय काय अशा तऱ्हेची नावं असणारी, ही सगळी आपली रक्ताची माणसं आहेत, आपल्यापेक्षा वेगळी नाही, सनातन धर्माची माणसं आहेत. पण सनातन धर्माचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांच्या त्यांच्या लोकरीतीमध्ये काही हस्तक्षेप करायचा नाही, त्यांचं कन्व्हर्शन करायचं नाही, धर्मांतरण करायचं नाही. हे सनातन धर्माचं राहिलेलं असल्यामुळे ती माणसं वंचितच राहिलेली आहेत. त्यांच्याकडे कोणी माणसं गेलेली नाही आहेत. जे जंगलातलं जीवन आहे त्याप्रमाणे ते शिकार करणं, बाकीच्या गोष्टी या सगळं करत ते राहिले. आणि जसजसा समाज बदलत गेला तर तशा तऱ्हेने बाकी समाजाची माणसं मोठी झाली, पण ही माणसं मात्र खालच्याच भागामध्ये राहिली आणि यांचं जीवनही अधिकच वाईट झालंय. आणि त्यांना शेतामध्ये मजुरी करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहिला नाही. पण जे काय आज जे समाज सुधारक झालेत, बाबासाहेब आंबेडकर आणि सगळेच इतरही जे समाज सुधारक झाले आहेत, या समाज सुधारकामुळे जे त्यांचे अधिकार त्यांना मिळालेले आहेत, शिक्षणाचे अधिकार मिळालेले आहेत, रोजगाराचे अधिकार मिळालेले आहेत, बाकीचे सगळे अधिकार मिळालेले आहेत. हे सगळे अधिकार मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये शिकलेली माणसं तयार झालेली आहेत. आणि या शिकलेल्या माणसाला जर समाजामध्ये समानतेचा जर अनुभव येत असेल तर त्यांना बरं वाटेल. पण समानतेचा अनुभव जर शिकलेल्या माणसाला येत नसेल तर ती माणसं बंडखोर होतात. ती माणसं तुमच्या आपल्याच लोकांना विरोधी बनवतात, आपल्याच भावाच्या विरोधी बनवतात, आपल्याच भावाच्या ह्याच्यावर दगड मारायला शिकवतात, सांगतात, आपल्याच भावाच्या व्यापाराच्या दुकानाला जाळपोळ करायला शिकवतात. अशा तऱ्हेने आपल्याच बांधवाच्या विरोधी आपल्याला शिकवणी दिली जाते. ही तशा तऱ्हेची शिकवणी दिली जाऊ नये याच्यासाठी आपलं कर्तव्य आहे, बरं का. तो आपलं कर्तव्य आहे की त्या माणसांना आपली माणसं म्हणून आहे. जशा तऱ्हेने ज्याशी अपंगिता नाही त्याशी म्हणतो फरक पडत नाही. दासा आणि दासिका तोची साधू ओळखावा, देव तेची दया करण्याचे पुत्राशी तेची दासा आणि दासी असं जे म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळामध्ये म्हटलेलं आहे, जी तुमच्या पुत्रावर तुम्ही जी दया कराल, कणव कराल, त्याच्याविषयी प्रेम दाखवाल, ते तुमच्या जी सेवा करणारी माणसं आहेत, सेवा करणारी म्हणजे मजुरी करणारी माणसं आहेत, तुमच्या शेतात जाणारी माणसं आहेत, तुमच्या कामावर येणारी माणसं आहेत, या माणसाविषयी देखील तुम्ही तसं तुमच्या पुत्रावर प्रेम कराल. ते प्रेम तुम्ही तुमच्या सेवकावर करा. दास, नोकर, काम करणारी माणसं असतील त्याच्यावर तुम्ही दाखवा.
मजुरावर दाखवा, मजुरावर प्रेम करा. हे तुकाराम महाराज 200-300 वर्षापूर्वी आम्हाला सांगून गेलेले आहे. नवीन काही आपणाला सांगण्याची काही गरज नाही. फक्त जे आपल्याला साधू संतांनी सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवायचं आहे. आपण भाऊ आहोत. जरी तुम्ही स्वतःला आदिवासी, मी तर सांगतोय आपण दलित नाही, आपण आदिवासी नाही, आपण ब्राह्मण नाही, आपण क्षत्रिय नाही, आपण स्त्री नाही, आपण पुरुष नाही. आपण जर हे कोणीच नाही तर आपण कोण आहे? मी अगोदरच या ठिकाणी तुम्ही सकाळला सांगून दिलेलं आहे की आपण आत्मतत्व आहोत. आपण शुद्ध आत्मतत्व आहोत. आणि या शुद्ध आत्मतत्व कधीही अशुद्ध होत नाही. तेव्हा आपण कधीही आदिवासी नव्हतो, आपण कधीही दलित नव्हतो, आपण कधी मराठा नव्हतो, आपण कधीही ब्राह्मण नव्हतो. आपण कधी हे अज्ञानामध्ये आपण या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत आणि त्या दूर करणं देखील आपल्या हातामध्ये. मनामधूनच आपण वाटेल ते बनतो आणि मनामधूनच आपण दुसरेही बनून जात असतो. मनाने ठरवलं की मी दलित आहे आणि दलित आहे दलित आहे दलित आहे हे सतत घोचत राहिलं, घोकत राहिलं तर तुम्ही दलितच ठरणार. मी आदिवासी आहे आदिवासी 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 हे तुम्ही घोकत राहिलं तर तुम्ही आदिवासीच बनत राहणार, दुसरे कोणीच बनत राहणार. आम्ही मराठी आहोत मराठी आहोत मराठी आहोत मराठी आहोत मराठी आहोत मराठी आहोत असं घोकत राहाल तर तुम्ही मराठीच बनणार. तुम्ही व्यापक बनू शकत नाही. तुम्ही जर व्यापक बनायचं असेल, व्यापक समाजामध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर आपलं दलित पण तुम्ही सोडलं पाहिजे, आपला आदिवासी पण तुम्ही सोडलं पाहिजे. मी आदिवासी आहे म्हणून मला तुम्ही काहीतरी द्या असं तुम्ही सांगण्याची काही गरज नाहीये. तुम्ही तुमच्या पुरुषार्थाने, तुम्ही तुमच्या पराक्रमाने तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता. तुम्ही आत्मतत्व आहात, तुम्ही शुद्ध तत्व आहात, तुम्ही स्वतःच मोठे आहात आणि तुमच्याकडे तुम्हाला कोणीही पाठवू शकत नाही. तुम्हाला कोणीही कमी लेखू शकत नाही, तुम्हाला कोणीही विषमता म्हणू शकत नाही. पण जर तुम्ही स्वतःच मानलं की मी आदिवासी आहे, मी दलित आहे, मी दलित आहे, मी दलित आहे, तर मग तुम्हाला कोणीही सोडू शकत नाही, तुम्हाला तुमची मुक्ती करू शकत नाही. या आपल्या आदिवासीपणामधूनच आपला आदिवासीपण वाढत राहतं. आणि जर मुख्य समाजाबरोबर जर आपण मिळत राहिलो, भेटत राहिलो, मुख्य समाजाची महाराज मंडळी आणि इतरही मंडळी आपल्या आदिवासी पाड्यामध्ये जायला लागलं, त्या आदिवासी बांधवांना, बहिणींना जेवण खाण बाकीच्या सगळ्या गोष्टी द्यायला लागलं, त्या निमित्ताने काही गोष्टी शिकवायला लागलं, मदत करायला लागलं, तर ती माणसं देखील तुमच्याशी जोडली गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जोडली गेली पाहिजे. काल मी त्या एवढ्या मोठ्या समारंभामध्ये मी बोलायचं ते बोलून गेलो, लोकांना समजलं नाही समजलं मला माहित नाही, पण मी माझ्या तोंडाने बोलतो. वंचित माणसं, दलित माणसं ही दलित राहणार नाही, वंचित राहणार नाही. त्यांना आपल्या बरोबर घ्यावंच लागेल आणि आपल्या बरोबर तुम्ही घेतलं नाही तर तुमच्या घरावर दगड घातल्याशिवाय राहणार नाही, तुमची दुकाने पेटवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी सावध व्हा. सावध होऊन तुम्ही काय करा, त्या लोकांना आपल्या बरोबर कसा आणता येईल याचा तुम्ही विचार करा. तुमच्या धर्माच्या ठिकाणी त्याला येऊ द्या. धर्माच्या ठिकाणी देवाचं तुम्ही जशा तऱ्हेने दर्शन घेता तशा तऱ्हेने त्यांना तुम्ही दर्शन घेऊ द्या. जशा तऱ्हेने तुम्ही एका पंक्तीत बसून भंडारा खाता किंवा प्रसाद घेता तशा तऱ्हेने या लोकांना देखील आपल्या पंक्तीला बसवा. आपल्या पंक्तीला बसून जेवू खाऊ घाला आणि प्रेमाने त्यांच्याशी वागा. त्यांना तुम्ही कमी लेखू नका, त्यांच्या जातीवरून त्यांना शिव्या घालू नका, त्यांच्या जातीवरून त्यांना कमी लेखू नका, त्यांच्या जातीवरून विषम त्यांना मानू नका. हे माझं सांगणं आहे. आणि असं सांगणं, तुम्ही जर अशा तऱ्हेने वागत असाल, करत असाल तरी सगळ्यात मोठी प्रगती आहे. तुम्ही जगाला मध्ये व्हाल. जशा तऱ्हेने सावळाराम बाबा आणखी दुसरे वामन बाबा हे जसे मोठे झाले, त्यांच्याविषयीची माहिती काढली जाते, तशा वेळी तुम्ही सुद्धा मोठे व्हाल. तुमचं देखील स्मारक बनवलं जाईल, तुमचं देखील पुस्तिका काढली जाईल. ही चळवळ मोठ्या प्रमाणावर करा.
एक दोघी जागी नाही, 10 जागी नाही, 20 जागी नाही, 50 जागी करा. 50 वाड्यामध्ये तुम्ही जावा, तुमच्या या लोकांना घेऊन जावा, तिथे हरिकीर्तन करा, भजन कीर्तन करा, सगळं करा. लोक तुम्हाला चिडवतील. अहो तुम्ही गावामध्ये केलं पाहिजे, देवळामध्ये केलं पाहिजे. तुम्ही त्यांच्या वाड्यामध्ये जाऊन काय करता? त्यांना तुम्ही सांगा त्यांनाच गरज जास्त आहे आणि ते आमच्यावर दगड मारू नये म्हणून आम्हालाही गरज आहे. त्याच्यामुळे आता कीर्तन वगैरे जे करायचं आहे हे त्यांच्या वाड्यामध्येच काही करावं लागणार आहे आणि ते तुम्ही करा. बघा केवढा फरक पडतो की नाही. बघा त्या वंचित माणसांना, आदिवासी माणसांना, दलित माणसांना आपुलकी द्या, प्रेम द्या आणि याचा चातुर्वर्ण्याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित बरोबर समजलेला नाही. जे पारंपरिक अर्थ जो करतात लोक तो आपल्याला मान्य नाही आहे. कारण आपल्या धर्मामध्ये अभेद आहे, आपल्या धर्मामध्ये साम्य आहे, आपल्या धर्मामध्ये समता आहे. परमार्थाच्या पातळीवर कोणीही विषम नाही, परमार्थाच्या पातळीवर कोणीही मोठा नाही आणि परमार्थाच्या पातळीवर कोणीही हीन नाही. हे आपल्याला संतांचे शिकवून आहे प्रमाणे तुम्ही शोधा, तुम्हाला मिळतील. पण देवाच्या पायाजवळ सगळेचे सगळे समान आहे आणि देव कोणाच्या स्पर्शामुळे बाटत नाही आणि बाटणारा तो माझा देव नाही असं मी जाहीरपणे सांगून देतो. जो देव कोणाच्या स्पर्शाने जर बाटत असेल तर त्याचं देवपणच संपून जातं. देव तोच देव आहे की ज्याला स्पर्श केल्यानंतर त्याचं काय होतं, जीवाचं सोनं होऊन जातं. परीर जशा तऱ्हेने या लोखंडाला लागला तर परीस त्याला त्या लोखंडाचं लोखंडात्मच हरवून टाकतं आणि सोनच करून टाकतं. तशा तऱ्हेने ज्याचा स्पर्श अपवित्र माणसाला देखील होऊन पवित्र बनवतो, ज्याचा स्पर्श झाल्यामुळे ज्याचं जीवनच बदलतं, ज्याचा स्पर्श झाल्यामुळे जो देव माणूस बनून जातो, असा देव मला पाहिजे आणि असेच संत मला पाहिजे. बाकीचे संत किती मोठे आणि किती त्यांचं ऐश्वर्य आहे आणि किती केवढं मोठे 9 कोटीचे किंवा 10 कोटीची मंदिरं त्यांनी बांधले, याच्याशी मला काही घेणं देणं नाही आणि मी त्याला मोठे मानत. मोठं मी तुम्हाला मानणार, लोटांकडे मी तुम्हाला करणार. आदिवासी पाड्यामध्ये तुम्ही जातायत, आदिवासी मुला मुलींना तुम्ही शिकवतायत, आदिवासी माया बहिणींना तुम्ही काय करतायत, मोठं करतायत. हे मला महत्वाचं वाटतंय आणि हे तुमचं कार्य मोठं व्हावं. तुम्ही महाराजांना काय करा, साथ द्या. आपल्या मुलांचं लेकरांचं बघा, तुम्ही भविष्य बघा आणि त्यांना साथ द्या. तुमचं जीवन उजळा, तुमचं जीवन उज्ज्वल करा. व्यसन आणि अज्ञान याच्यामध्ये राहू नका. ज्ञानामध्ये तुम्ही घुसा, ज्ञानाच्या प्रांतामध्ये तुम्ही घुसा आणि इतरांच्या बरोबर ज्या वरिष्ठ जाती आहेत, वरिष्ठ म्हणायची आहेत, सुधारलेल्या आहेत असं म्हणायचं की नाही म्हणायचं मला संकोचच आहे. पण जे दुसऱ्याला विषम लेखतात, दुसऱ्याला नीच मानतात, त्यांना मी श्रेष्ठ मानायला तयार नाही. पण तथाकथित स्वतःला मोठ्या मानणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांच्या बरोबरीने तुम्ही जाऊ शकता. पण तुमच्या याच्यामध्ये सुद्धा समता येऊ शकतात. तुमच्या याच्यामध्ये सुद्धा देवाच्या चरणाजवळ तुम्ही पवित्र राहू शकता. देवाच्या चरणाजवळ तुम्हाला जागा मिळेल. देवाला तुम्ही प्रिय होऊन जाल, हे मी तुम्हाला सांगून देतोय. व्यसनं सोडा, कृपा करून पाया पडतो मी तुमच्या. व्यसनं सोडा, वाईट गोष्टी सोडून द्या, जुगार सोडून द्या, पत्ते सोडून द्या आणि तुम्ही या भगवद्गीता नसेल तर हरिपाठ, नसेल तर 4 भजन, 5 भजन जरी म्हणता आली तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना, तुमच्या बायकोला, तुमच्या सगळ्या लोकांना, तर मला धन्य वाटेल. आणि तुम्ही सगळ्या समाजाबरोबर राहा, महाराजांबरोबर राहा आणि या लोकांना तुम्ही वेगळी वागणूक देऊ नका, समतेची वागणूक द्या. संतांचं लक्षण हे सगळ्या जीवाच्या प्रती समता, कुणाही जीवाचा नगड मत्सर, तुकाराम महाराज म्हणतात. तशा तऱ्हेने कोणाचा नाही वाईट मानू नका आणि या सगळ्या लोकांना प्रेम द्या, प्रेम द्या, प्रेम मिळेल. जे तुम्ही द्याल तेच उगवेल, जे तुम्ही द्याल ते तुम्हाला मिळेल. जे तुम्ही पेराल तेच उगवेल. प्रेम पेरला तर तुम्हाला प्रेम मिळेल. जर द्वेष पेरला
तर तुम्हाला द्वेष मिळेल. जर घृणा पेरला तर तुम्हालाही घृणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही दगड भिरकावला तर तुमच्याकडे वीट आल्याशिवाय किंवा वीट भिरकावला तर दगड तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. गोळी झाडली तर तुमच्याकडे सुद्धा गोळी येईल. पण लोकांना जर तुम्ही प्रेम दिलात तर तुमच्याजवळ सुद्धा प्रेम आल्याशिवाय राहणार नाही. देवाला तुम्ही अत्यंत प्रिय व्हाल, देवाला जर तुम्ही अत्यंत आवडते व्हाल, देवाचा तुमच्यावर अनुग्रह होईल. तुमच्या सगळ्या माणसावर देवाचा अनुग्रह हो, तुम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी येवो, व्यसनापासून दूर होवो आणि देवाच्या मार्गाला तुम्ही लावा. ही तुम्हाला सगळ्या जणांना विनंती. जर तुम्ही काही सप्ताह वगैरे घेतला तर त्याच्यासाठी मी जरूर येईल, तुमच्यासाठी जरूर 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 जरूर. तुम्ही आदिवासी पाड्यावर तुमचं जसं असेल तसं ही सगळी मंडळी सहकार्य करतील आणि तुम्ही काही नाही सप्ताह वगैरे ठेवा. आम्ही सगळं येऊन फुकट करू. सगळं मी आवर्जून तुमच्यासाठी येईल. पण तुम्ही तसा काहीतरी संकल्प करा. तरुण मुलांनी मिळवा की आता आम्ही वाईट मार्गाने जाणार नाही, चांगल्या मार्गाने जाऊ. आणि बाबाची साथ आम्हाला संपूर्ण आहे की तुम्ही या आपल्या सत्याला आम्ही तुम्हाला आतापासून आमंत्रण देतो. मी येईन, अवश्य येईन, अवश्य येईन. तुमच्या सप्त्याला अवश्य येईन. बाकीचे कुठेकडे नाही गेलो तरी हरकत नाही. तुमच्या सप्त्याला येईन. तुम्ही चांगल्या मार्गाला जाताय. आमची काही मुलं आहेत ते हरिपाठातला काहीतरी आमचं एखादा बाबा नाही आलं तरी आलंच. स्वामीजींना लगेच सांग किती वाडीतली मंडळी येतील आपल्या इथे सप्ताह.